तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। शहरामध्ये 206 पोलीस अधिकाऱ्यांसोबतच 700 पोलीस कर्मचारी देखील तैनात करण्यात आले। उपायुक्त आहेत पोलीस उपायुक्त त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। गीते मॅडम, काय सांगाल आज कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे शहरामध्ये? नक्कीच 2024 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी छत्रपती संभाजीनगरमधील सर्व नागरिक हे अत्यंत उत्साही आहेत आणि त्यावेळेस कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता माननीय पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचं योग्य रीतीने नियोजन करण्यात आलेलं आहे। पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 2 पोलीस उपायुक्त, 4 सहाय्यक पोलीस आयुक्त, त्याचप्रमाणे 25 पोलीस निरीक्षक, 120 PSI API आणि 700 पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। काही विशेष पथक काही असणार आहेत का चौकामध्ये, किंवा काही वेगळं उपाययोजना करण्यात आलेल्या आहे का? शहरामध्ये पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहे त्यांची गस्त असणारच आहे। त्या व्यतिरिक्त 8 विशेष पथकं गस्तीसाठी आपण नेमलेली आहेत। शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत, फिक्स पॉईंट नेमण्यात आलेले आहेत। वाहतूक शाखेचे अंमलदार आणि पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार त्या पॉईंटवर उपस्थित असणार आहेत आणि कोणीही तरुणांनी हुल्लडबाजी करू नये याकरिता विशेष लक्ष त्यातनं देण्यात येणार आहे। नक्कीच आपण बघितलं की कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आज शहरामध्ये पोलिसांकडून उपाययोजना केल्या जातात। विविध पथके जे आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले आहे। कॅमेरामन हर्षदसह कुणाल जायकर, TV9 मराठी।